अण्णा, तळेगाव दाभाडे शहरासाठीची एक घोषणा आपण या ठिकाणी केलीत, महायुती म्हणून आपण समोर जात आहे। लोणावळ्यामध्ये आज तशी तर स्वबळाची घोषणा करण्यात आली, परंतु आपण सांगितलं की तिथे देखील जर आवश्यकता भासली किंवा सकारात्मकता घेऊन आम्ही महायुती म्हणून पुढे जाऊ शकतो। वडगावच्या बाबतीत आपण स्वबळाची घोषणा केली होती, मात्र त्याच्याबद्दलची कुठल्याही प्रकारची घोषणा झाली नाही। महत्त्वाचं म्हणजे पत्रकार परिषद आयत्यावेळी रद्द करण्यात आली होती। काय वडगावच्या बाबतीतची भूमिका आहे? नाही, वडगाव सकाळीच खरं तर लोणावळा शहरापासून आम्ही सर्व उमेदवार जाहीर करायचा निर्णय केला आणि सकाळी तालुक्याचे अध्यक्ष गणेशभाऊ खांडगे आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी लोणावळा शहरातील पहिली यादी जाहीर केली, ती उरकून वडगावची करायची आणि संध्याकाळी तळेगावची, अशा पद्धतीने उमेदवार जाहीर करत असताना राज्याच्या प्रमुख नेत्यांचा फोन आल्यावरती सर्वच ज्या काही याद्या जाहीर करायच्या होल्ड केल्या आणि आपण महायुती म्हणून सामोरे गेलं पाहिजे अशा पद्धतीने बाळाभाऊंना आणि मला देखील सांगण्यात आलं। शेवटी वरिष्ठांचा निर्णय आल्यावरती काही भूमिका बदलाव्या लागतात, काही योग्य म्हणजे त्या वेळेला निर्णय देखील बदलावे लागत आहेत आणि म्हणून आज आम्ही वडगाव आणि तळेगाव या दोन्ही ठिकाणचे उमेदवार जाहीर केलेले नाही आहेत। उद्या मुंबईला जाऊन आल्यावरती कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जायचं, लोणावळा आणि तळेगाव आणि वडगावमध्ये या बाबतीत उद्या चर्चा केली जाईल आणि जाहीर केले जाईल। आपण महायुतीच्याबद्दल बोललात, शेवटचा प्रश्न महायुतीच्याबद्दल बोललात, महायुतीचे इतर घटक पक्ष देखील आपल्यासोबत येण्यास इच्छुक आहेत, तशा पद्धतीचा प्रस्ताव त्यांच्याकडनं काही आला आहे का किंवा त्याबद्दलचं काही वातावरण आहे? नाही बघा, आता प्रस्ताव यायला सुरुवात होईल, पण महायुती म्हणत असताना ही काही संगीत खुर्चीचा कार्यक्रम नाही आहे। हा तळेगाव शहरातल्या 80,000 राहणाऱ्या जनतेचा प्रश्न आहे आणि जर 5 वर्षाचा आम्हाला राज्य किंवा एक लोकप्रतिनिधी काम करायचं असेल तर 5 वर्षात आम्ही मिनिमम प्रोग्राम आखला पाहिजे। 5 वर्षात कशा पद्धतीनं या नगर परिषदेमध्ये जनतेला न्याय देऊ शकतो, तर त्याबाबत आम्ही बऱ्याचशा चर्चा करत पुढे आलेलो आहोत, परंतु काही ठिकाणी आमची अजून तडजोड होत नाही। त्याबाबत माझ्या पक्षातले नेते असतील किंवा भारतीय जनता पक्षातले नेते उद्या जो निर्णय घेतील तो निर्णय घेऊन आम्ही पुढे जाऊ। धन्यवाद।